आता आपण बघूया या ठिकाणी 2.2 लेसन, बरोबर आहे सर. या ठिकाणी द बॉय हू ब्रोक द बँक, ज्या पोरानं बँक बुडवली, सगळी बँक संपवली, त्या पोराचं नाव काय माहिती आहे मुलांनो? नथू. नथू नावाचं पोरग आहे. ग्रंबल्ड टू हिमसेल्फ, नथू स्वतःशीच कुरकुरत होता. टू ग्रंबल म्हणजे कुरकुरणे, कंप्लेन करणे स्वतःशीच. ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक, पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडत असताना तो स्वतःशी बडबडत होता, पुटपुटत होता, कुरकुरत होता की लक्षात घ्या, पीपल नगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम, जी पीपल नगर बँक सेठ गोविंदराम यांच्या मालकीची होती. जी पीपल नगर बँक ही सेठ गोविंदराम यांच्या मालकीची होती, त्या बँकेच्या पायऱ्या झाडत असताना, स्वेप्टचं मोरूप टू स्वीप झाडणे, तो नथू झाडून काढणारा पोरगा कुरकुरत होता. ही युज्ड स्मॉल ब्रूम हरिडली, तो लक्षात घ्या छोटा झाडू जो आहे तो घाईघाईने असं वापरत होता. अँड केअरलेसली, निष्काळजीपणे. अँड द डस्ट, आणि जी धूळ होती, आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड, आणि जी धूळ आहे ती त्याच्या डोक्यावर अशी ढगासारखी उडत होती, बरोबर ना. अँड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स, आणि पुन्हा ती धूळ येऊन पायरीवर स्थिरावत होती. टू सेटल डाऊन म्हणजे स्थिरावणे, म्हणजे असं झाडून, बारक्या झाडून झाप झाप अशी झाडत होता, अशी धूळ वर उडत होती आणि पुन्हा पायरीवर येऊन बसत होती आणि ते पुटपुटत होता. लक्षात घ्या, नथू बडबडत होता. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन, नथून तो सगळा कचरा भरला पॅन मध्ये, म्हणजे सुपलीमध्ये. आणि त्या कचरा कुंडीवर त्यानं ती सुपली आपटली. बँग म्हणजे आपटणे. स्ट्राईक नॉइझिली, स्ट्राईक नॉइझिली. लक्षात घ्या, नथून काय केलं या ठिकाणी, लक्षात घ्या, सुपलीमध्ये सगळा कचरा भरला आणि त्या कचरा कुंडीवरती सुपली आपटली. लक्षात घ्या, बरोबर आहे का. त्यावेळेला सीताराम द वॉशरमॅन सन, धोब्याचं एक पोरग होतं सीताराम, पासड बाय, ते जवळून जात होतं. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड, सीताराम हा इस्त्रीचे कपडे जे आहेत ते परत द्यायचे लोकांचे, त्याची फेरीवर होता, ती फेरी देण्याच्या राऊंडवर होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स, त्याच्याकडे लक्षात घ्या नुकतेच इस्त्री केलेले कपडे होते. कुणाकडे? सीतारामकडे. बॅलन्स्ड ऑन हिज हेड, आणि ते सगळं गाठोडं त्यानं डोक्यावर असं समतोल रीतीनं धरलेलं होतं. आता हा सीताराम हे धोब्याचं पोरग, लक्षात घ्या, ह्या नथूला काय म्हणतंय बघा. डोंट रेज सच डस्ट, अरे एवढी धूळ का उडवायला लागलायस, अशी धूळ उडवू नकोस. कोण म्हणलं? धोप्याचं पोरग. कुणाला म्हणलं? झाडून काढणाऱ्या नथूला म्हणलं. काय म्हणलं? डोंट रेज सच डस्ट, अरे अशी धूळ उडवू नकोस. ही कॉल्ड आउट टू नथू, तो नथूला म्हणाला, आर यू अनॉइड, काय चिडलायस काय रे? बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ, अरे महिन्याला 2 रुपये द्यायला, महिन्याला 2 रुपये जादा द्यायला त्यांनी नकार दिला, बँकेनं नकार दिला, म्हणून तू काय चिडलायस काय? एवढी का धूळ उडवायला लागलायस? सीताराम काय म्हणाला? डोंट रेज सच डस्ट, अशी धूळ उडवू नकोस रे, काय चिडलायस काय? लक्षात घ्या, बँकेनं महिन्याला 2 रुपये जादा द्यायला नकार दिला, म्हणून तू काय चिडलायस काय? असं लक्षात घ्या. कोण विचारते? सीताराम लक्षात घ्या नथूला विचारते. तर नथूचं उत्तर आहे का, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. तो नथू म्हणतो मला याच्याविषयी बोलायचं नाहीये, बोलायची इच्छा नाही माझी याच्याविषयी. कंप्लेन द स्वीपर बॉय, त्या झाडू काढणाऱ्या पोरानं तक्रार केली. लक्षात घ्या, आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, अरे मला अजून मला नेहमीचा पगार मिळाला नाही या महिन्याचा, मला अजून या महिन्याचा नेहमीचा पगार मिळाला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, अरे ही महिन्याची 20 तारीख आली, अजून मला नेहमीचा पगार मिळाला नाही, ते काय 2 रुपये जादा देत आहेत मला, असं तो म्हणाला. बरं का, बाकी काय नाही. हु वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी, कोणाला हे पटेल का की एखाद्या बँकेने, लक्षात घ्या, एखाद्या गरीब माणसाचा पगार रोखून ठेवलाय. बरं ना, आज 20 तारीख आहे, मला अजून पगार दिला नाही त्यांनी. एखाद्या गरीब माणसाचा, माझ्यासारख्या गरीब माणसाचा पगार एखादी बँक रोखून ठेवल, असं कुणाला पटेल का? असं कुणाला वाटेल तरी का? ॲज सून ॲज आय गेट माय मनी, ज्या क्षणाला माझा पगार मिळेल त्या क्षणाला आय एम ऑफ, मी निघून जाणार, मी नोकरी सोडणार आहे, नाही करायची मला नोकरी, मी नोकरी सोडणार आहे. लक्षात घ्या, नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस, पुढला एक आठवडा सुद्धा मी इथं काम करणार नाही. ज्या क्षणाला मला पगार मिळेल
त्याच क्षणाला मी ही नोकरी सोडणार. अँड नथू बँग्ड द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि नथूनं या ठिकाणी जी आपली सुपली होती, ही सुपली त्या कचरा कुंडीवर कित्येक वेळा आपटली, थाप थाप, जस्ट टू एम्फॅसाइज हिज पॉइंट, आपला मुद्दावर जोर देण्यासाठी. टू एम्फेसाइज म्हणजे टू स्ट्रेस द वर्ड्स, आपल्या शब्दांच्यावर जोर देण्यासाठी, आपल्या मुद्द्यांवर जोर देण्यासाठी त्याने कित्येक वेळा ती सुपली या कचरा कुंडीवर आपटली. अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, आणि तो स्वतःला आत्मविश्वास देत होता की मला पगार मिळाल्याबरोबर मी ही नोकरी काय करणार सांगा सर, सोडून टाकणार, असं त्यानं सांगितलं. आता वास्तविक सर फक्त काय नाही झालेलं, महिन्याची 20 तारीख आहे, अजून पगार मिळायचा आहे. जनरली 5-10 तारखेला पगार मिळतो, 5-10 दिवस लेट झाले, याच्या पलीकडे काही झालेलं नाहीये. पण याला तिथं नोकरी करायची नाही, नको वाटते त्याला नोकरी करायला. बरं का, नोकरी सोडणार आहे म्हटलं, पगार मिळाल्याबरोबर मी नोकरी सोडणार आहे, बाकी काही नाही. वेल आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम म्हणाला ठीक आहे, तुला शुभेच्छा, आय विश यू लक, आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. तुला जे काही नोकरी एखादी अनुकूल असेल अशी नोकरीच्या शोधार्थ मी राहीन. टू कीप अ लुकआउट फॉर, टू कीप अ लुकआउट फॉर म्हणजे काय, मी शोधत राहीन. टू कीप अ लुकआउट फॉर म्हणजे काय सांगा सर, मी शोधत राहीन, मी अशा कुठल्या नोकरीच्या शोधत राहीन जी नोकरी लक्षात घ्या तुला अनुकूल असेल. बरोबर आहे का बघा सर. अँड ही प्लॉडेड बेअर फूट अलॉंग द रोड, आणि तो लक्षात घ्या या ठिकाणी रस्त्यावरून अनवानी पायानी, जे विदाउट शूज, त्यानं चप्पल घातलेली नव्हती कुणी, सीतारामनं अनवानी पायानी पाय जोरात आपटत चालला. टू प्लॉड म्हणजे टू वॉक हेविली, जोरात चालणे, कष्टाने चालणे, पाय आपटत चालणे. आणि तो सीताराम लक्षात घ्या अनवानी पायानी रस्त्यावरनं पाय आपटत चालला. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स, आणि त्याच्या डोक्यावर जे मोठंच्या मोठं गाठोडं होतं त्या गाठोड्यानं त्याचं डोकं आणि त्याचे खांदे असे झाकले होते, पुढं गाठोडं आलं, लक्षात घ्या. बरोबर, हाईड म्हणजे लपवणे. ऍट द 4th होम ही व्हिजिटेड, त्यानं 4थ्या घराला जेव्हा भेट दिली, जे पहिल्या घराला कपडे दिले, दुसऱ्या घराला कपडे दिले, तिसऱ्या घराला कपडे दिले, इस्त्री केले, काय घडलं नाही. पण जेव्हा 4थ्या घराला त्यानं भेट दिली, व्हिजिट म्हणजे भेट देणे, सीताराम हर्ड लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट, तेव्हा सीतारामनं ती जी घर मालकीण होती त्या घर मालकिनीचं बोलताना ऐकलं. मेन्शन म्हणजे बोलणे, उल्लेख करणे. ती घर मालकीन बोलताना त्यानं ऐकलं की शी वॉज इन नीड ऑफ स्वीपर, की तिला झाडून काढणाऱ्याची गरज आहे. जेव्हा 4थ्या घरामध्ये कपडे द्यायला सीताराम गेला तेव्हा त्या घराची जी मालकीन होती ती बोलत होती, बडबडत होती की तिला एक झाडू मारणाऱ्याची गरज आहे. टू बी इन नीड ऑफ ची गरज असणे, जी शी नीडेड अ स्वीपर, तिला एक लक्षात घ्या झाडून मारणाऱ्याची गरज आहे. त्याला टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आपलं गाठोडं बांधत, बंडल म्हणजे गाठोडं, टाय, TIE टाय म्हणजे बांधणे, आपलं लक्षात घ्या बंडल बांधत ही सेड, तो म्हणाला आय नो ऑफ अ स्वीपर वाय, मला एक झाडून काढणारा मुलगा माहिती आहे. हु इज लुकिंग फॉर वर्क, जो कामाचा शोध घेतोय. टू लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे, टू सर्च फॉर, जो लक्षात घ्या त्याला नोकरीचा शोध घेतोय असा मला झाडून काढणारा एक मुलगा लक्षात घ्या माहित आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, पण तो पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात करेल, आता नाही येणार. तो पुढील महिन्यापासून, ही कॅन स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ, तो पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात करेल. ही इज विथ द बँक जस्ट नाव, आता तो एका बँकेमध्ये काम करतोय. बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे, पण ती बँक जी आहे ना त्याला पगारच देत नाही. खोटं आहे ना सर, बँक पगार देते की सर, फक्त 10 तारखेच्या ऐवजी 20 तारखे झाली तर अजून दिलेलं नाही, एवढंच. ती बँक त्याला पगारच त्याचा देत नाही. सो ही वॉन्ट्स टू लिव्ह, आणि म्हणून तो नोकरी सोडणार आहे. लक्षात घ्या, हे त्यानं जास्त सांगितलं की बँक पगारच देत नाही आणि तो नोकरी सोडणार आहे असं त्यानं सांगितलं. ही इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव, त्या मिसेस श्री असा आहे होय, वेल टेल हिम, मग सांग त्याला, टू कम, य म्हणाव, अँड सी मी टुमारो, मला उद्या भेटायला सांग. सी म्हणजे लक्षात घ्या भेटणे. अँड सीताराम ग्लॅड दॅट, आणि सीतारामला लक्षात घ्या आनंद झाला, ग्लॅड म्हणजे हॅपी, सीतारामला आनंद झाला की ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ द कस्टमर अँड हिज फ्रेंड, की त्यानं आपल्या ग्राहकाची आणि आपल्या मित्रांची दोघांची या ठिकाणी दोघांच्या उपयोगी तो पडला. टू बी ऑफ सर्व्हिस टू म्हणजे टू बी युजफुल फॉर,
टू बी ऑफ सर्व्हिस टू म्हणजे टू बी युजफुल फॉरला उपयोगी पडणे. या ठिकाणी सीतारामला आनंद झाला की आपण आपल्या मित्राला तसंच आपण आपल्या ग्राहकाला दोघांच्याही आपण उपयोगी पडलो, याबद्दल त्याला आनंद झाला. हॉइस्टेड हिज बॅग ऑन हिज सोल्जर्स, त्यानं आपल्या खांद्यावर या ठिकाणी आपलं गाठोडं उचललं. हॉइस्ट म्हणजे रेज, उचलणे. अँड वेंट हिज वे, आणि तो आपल्या मार्गाने निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तव ज्या होत्या त्यांना काही खरेदी करायची होती, काही बाजारहाट करायची होती. शी हॅड टू डू म्हणजे करणे, आणि हॅव टू डू म्हणजे करावं लागणे, इच्छा नसताना करावं लागणे. मिसेस श्रीवास्तवना काही बाजारहाट करायची होती, लक्षात घ्या. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया, जी आया होती, जी ती मोलकरीण होती, लक्षात घ्या. अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, बाळाची काळजी घेण्याविषयी काही सूचना ती तिथल्या आयाला देते. आया म्हणजे काय सांगा सर? अशी मोलकरीण जी लहान मुलांची काळजी घेते. मग तिनं या ठिकाणी काही सूचना दिल्या आयाला की ती बाळाची काळजी घे. अँड टोल्ड द कुक, आणि घरामध्ये जो आचारी होता त्याला सूचना दिली, नॉट टू बी लेट, उशीर करू नकोस, विथ द मिड डे मील. मिड डे मील म्हणजे दुपारचं जेवण, लंच. बाबा लंचला तू उशीर करू नकोस, वेळेवर स्वयंपाक तयार ठेव, असं तिनं सांगितलं. कुणाला? कुकला सांगितलं, लक्षात घ्या. आणि त्या आयाला सांगितलं बाळाची काळजी घे. अँड देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस. मग ती, लक्षात घ्या, पीपल नगरची जी बाजारपेठ आहे तिकडं, लक्षात घ्या, ती जाण्यासाठी निघाली. टू सेट आउट फॉर, च्याकडे जाण्यासाठी निघणे. टू लिव्ह फॉर, च्याकडे जाण्यासाठी निघणे. आणि मग ती, लक्षात घ्या, पीपल नगरच्या बाजारपेठेकडे जायला निघाली. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स, आणि ती नेहमीच अशी कपड्याच्या दुकानाला फेरफटका मारत असते. हे काही खरेदी करायला असं नाही, पण जमलं तर काही खरेदी करायचं नाही तर नाही, असं लक्षात आहे. गेलं की कापडाच्या दुकानात जायचंच, एक सवय तिची. कपड्याच्या दुकानाला या ठिकाणी एक फेरी मारायची अशी त्याची नेहमीची सवय होती, आणि त्या पद्धतीनं ती निघाली. अ लार्ज शॅडी टॅमॅरँड ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. बाजारच्या एका टोकाला, ॲट वन एंड ऑफ म्हणजे च्या टोकाला, बाजारच्या एका टोकाला एक मोठी सावली देणारं चिंचेचं झाड वाढलेलं होतं. लक्षात घ्या, चिंचेचं झाड, टॅमॅरँड ट्री. एक, लक्षात घ्या, मोठं सावली देणारं चिंचेचं झाड बाजारच्या टोकाला होतं. अँड इट वॉज हिअर, आणि इथं, दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. आणि इथं त्या मिसेस श्रीवास्तवला आपली मैत्रीण भेटली, जिचं नाव आहे मिसेस भूषण. शेल्टरिंग फ्रॉम द हीट, ती उन्हापासनं आसरा घेण्यासाठी थांबली होती चिंचेच्या झाडाखाली. कळलं का? असं हीट म्हणजे ऊन, उन्हापासनं आसरा घेण्यासाठी ती, लक्षात घ्या, या ठिकाणी ती थांबलेली होती. कोण सांगा सर? ती या ठिकाणी मिसेस भूषण थांबलेली होती. आणि मिसेस भूषण ही मिसेस श्रीवास्तवची मैत्रीण आहे, लक्षात घ्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकर्चिप. एक मोठा रुमाल घेऊन, लक्षात घ्या, असा एक मोठं, शक्यतो बायकांच्याकडे बारका रुमाल असतो, पण तिच्याकडे मोठा रुमाल होता. आणि तो मोठा रुमाल घेऊन ती असं फॅन सारखं फिरवत होती. फॅनिंग म्हणजे काय? वारा घेणे. टू क्रिएट एअर बाय वेविंग समथिंग, काहीतरी, लक्षात घ्या, हलवून वारा निर्माण करणं. आणि मिसेस भूषण गरम होते म्हणून मोठा रुमालाने असा रुमाल हलवून वारा घेत होत्या. बरोबर आहे का? शी कंप्लेन्ड ऑफ द समर, तिनं उन्हाळ्याविषयी तक्रार केली. विच शी अफर्म्ड, ज्या उन्हाळ्याविषयी तिला खात्री होती, अफर्म्ड म्हणजे शुअर्ड, वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. पीपल नगरच्या इतिहासामध्ये हा सर्वात उष्ण दिवस असावा अशी तिला खात्री होती. आज, लक्षात घ्या, सगळ्यात जास्त ऊन आहे. पीपल नगरच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त आज उकाड्याचा दिवस आहे, असं लक्षात घ्या, तिला खात्री होती. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ क्लोथ. मग तिनं, लक्षात घ्या, आपली जी मैत्रीण होती मिसेस श्रीवास्तव, हिला काही कपड्याचे नमुने दाखवले. तिनं बरोबर आणले होते. कुणी? मिसेस भूषणनी. मिसेस भूषणनी मिसेस श्रीवास्तवला काही कपड्याचे नमुने दाखवले. शी वॉज गोइंग टू बाय, जे कपडे ती खरेदी करणार होती. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि 5 मिनिटं त्या दोघी, म्हणजे मिसेस भूषण आणि मिसेस श्रीवास्तव यांनी त्या कपड्याची रंगछटा, त्या कपड्याचा पोत, त्या कपड्याचं नक्षी याच्याविषयी चर्चा केली. म्हणजे टेक्स्चर, पोत म्हणजे जाडी, हलकेपणा, असं थोडं लक्षात घ्या. आणि 5 मिनिटं, लक्षात घ्या,
त्या दोघींनी त्या कपड्याची रंगछटा, त्या कपड्याचा पोत, त्या कपड्याचं नक्षीकाम याच्यावर चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक, या विषयाचा कंटाळा आल्यामुळे, एक्झॉस्टेड म्हणजे कंटाळा येणे, थकणे, टायर्ड ऑफ, या विषयाचा कंटाळा आल्यामुळे मिसेस श्रीवास्तव सेड, मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, डू यू नो माय डिअर, अगं तुला काही माहित आहे का ग, दॅट सेट गोविंदराम्स बँक्स कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज, अगं तुला काही कळालं का ग की सेठ गोविंदरामची बँक आपल्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा देऊ शकत नाही. आता असं हाय का सांगा सर, कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळतोय, लक्षात घ्या. अफवा, याच्यापेक्षा मोठं सांगायचं. मग ती काय म्हणाली, अगं तुला डू यू नो, तुला काही कळलं का ग, बायका बोलतात बघा कसं वाढवून सांगतात, अगं डू यू नो, तुला काही कळलं का ग, दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज, अगो त्या सेठ गोविंदरामची बँक अगं आपल्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा देऊ शकत नाही. ओनली धिस मॉर्निंग, आजच सकाळी, आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर, झाडून काढणाऱ्या, त्यांचा झाडून काढणारा कामगार आहे ना, त्याच्याकडनं मी ही तक्रार ऐकली. वास्तविक तिनं झाडून काढणाऱ्याकडनं तक्रार ऐकली का, नाही, सीतारामकडनं ऐकली होती, धोब्याच्या पोराकडनं. खोटं बोलायचं, लक्षात घ्या, दाबून ठोकायचं. अगो तिथल्या बँकेत झाडून मारणाऱ्या पोराकडनं मी ही तक्रार ऐकली आज सकाळी, हु हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ, अगं 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला, त्याला अजून त्याचा पगार मिळाला नाही. खोटं बोलली बघा पुन्हा. मग 1 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला का, नाही, 5-10 तारखेला पगार होतो ना, 20 तारीख झाली होती, मिळायचा राहील तर 5-10 दिवस मागं पुढे झालं, एवढंच. पण ती काय दाबून ठोकली, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला, त्याला अजून त्याची मजुरी, वेजेस, त्याला त्याचा पगार अजून मिळालेला नाही, लक्षात घ्या. आणि कुठल्याच कर्मचाऱ्याला, लक्षात घ्या, पगार मिळत नाही, दाबून ठोकून काढली, लक्षात घ्या. म्हणजे अफवा कशा असतात तुम्ही बघा. शॉकिंग रिमार्कड मिसेस भूषण, मिसेस भूषण म्हणाल्या, धक्कादायक आहे, इफ दे कांट पे द स्वीपर, जर का ते झाडून काढणाऱ्याला पगार देऊ शकत नसतील तर दे मस्ट बी इन अ बॅड वे, तर त्या बँकेची परिस्थिती खूप वाईट आहे हो. बँकेची परिस्थिती खूप वाईट आहे. नन ऑफ द ऑर्डर्स कुड बी गेटिंग पेड आयदर, आता कुणालाही, लक्षात घ्या, या ठिकाणी पगार मिळणार नाही किंवा कुणालाच पैसे मिळणार नाहीत. आता इव्हन दो ग्राहकांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत बँकेतले, त्यांची फार वाईट परिस्थिती आहे हो. नन ऑफ द ऑर्डर्स कुड बी गेटिंग पेड आयदर, आता इतर कुणालाही पैसे मिळणार नाहीत, बँकेचं दिवाळ निघालं बघा. बरं लक्षात आलं का बघा, असं त्या बोलल्या, लक्षात घ्या. म्हणजे अफवा एकामागून एक, लक्षात घ्या, अफवा. आणि लक्षात घ्या, वाईट गोष्टी लवकर पसरतात, बरोबर आहे की नाही बघा बरं सर. तेव्हा आपण अफवा पसरवल्या नाही पाहिजे. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ऍट द टॅमॅराइन ट्री, शी म्हणजे कोण सांगा, मिसेस भूषण. मिसेस भूषण लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ऍट द टॅमॅराइन ट्री, या चिंचेच्या झाडाजवळ मिसेस भूषणनी मिसेस श्रीवास्तवला सोडलं. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड, आणि त्या मिसेस भूषण ज्या आहेत त्या आपल्या नवऱ्याच्या शोधार्थ निघाल्या. नवरा कुठतरी गायब झालाय, तिथं कुठे असेल बाजारात, बरोबर. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड, आणि आपल्या नवऱ्याच्या शोधार्थ त्या निघाल्या, इन सर्च ऑफच्या शोधार्थ. हु वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप, जो नवरा कमल किशोर फोटोग्राफीचं जे दुकान आहे त्याच्या समोर बसलेला होता. अँड टॉकिंग विथ द ओनर, आणि तिथल्या मालकाशी तो बोलत होता. म्हणजे कमल किशोरचं जे फोटोग्राफीचं दुकान आहे त्याच्या पुढचं जे दुकान आहे त्या पुढच्या दुकानामध्ये तो बसला होता आणि मालकांशी बोलत होता. कोण, मिस्टर भूषण, नवरा. आता या मिसेस भूषण, बायको कशी बोलते बघा, बायको खूप महत्वाचं. सो देअर यू आर, हिता आहे सवय तुम्ही, सो देअर यू आर, हिता आहे सवय तुम्ही, क्राईड मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हणाल्या, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर, 1 तासभर झालं तुम्हाला शोधते की मी. कुठं उलातला होता असं म्हणली नाही, एवढंच बरोबर ना. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर, 1 तासभर झालं तुम्हाला शोधते की मी. वेअर डिड यू डिसअपियर,
कुठं गायब झाला होता सा? कुठं गायब झाला होता सा? तर नवरा बिचारा कसं म्हणतो बघा. मिसेस भूषण म्हणतात, मिस्टर भूषण नवरा म्हणतो, नो वेअर, नाही कुठं नाही गेलो. कुठं जाणार, इथंच बसलोय ना, कुठंच गेलो नाही. कळलं का? नो वेअर एवढंच बोलतोय. आता पुन्हा हे वाक्य बाईच आहे बरं का. हे वाक्य बाईच आहे. सेड मिसेस भूषण असं मी पुढं म्हणलंय बघा मुलांनो. बघा पुढं सेड मिसेस भूषण इथं म्हणलंय बघा. सेड मिसेस भूषण काय म्हणली बघा ती बाई. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप. तुम्ही काय एका दुकानामध्ये लक्षात घ्या स्थिर राहता का. आय माइट हॅव फाउंड यू बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर. लक्षात घ्या, आय माइट हॅव फाउंड यू, मी कदाचित तुम्हाला या ठिकाणी शोधलं असतं. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर, तुम्ही लक्षात घ्या एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात असा. लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. लक्षात घ्या जसं या ठिकाणी लक्षात घ्या बागेमधली मधमाशी एका फुलातून दुसऱ्या फुलावर जाते, तसं लक्षात घ्या या ठिकाणी तू जात असते, तुम्ही जाता असं तुला म्हणायचं आहे. मिसेस भूषण म्हणतात. मिसेस भूषण म्हणतात हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप. लक्षात घ्या या ठिकाणी तू एका दुकानामध्ये. आता वास्तविक लक्षात घ्या हे वाक्य जे आहे ते नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण म्हणाले की मी नाही कुठंच गेलो नाही. तर मला असं वाटतं लक्षात घ्या की मिसेस भूषणचं या ठिकाणी वाक्य आहे. ती म्हणत मिसेस भूषण म्हणतात हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप. बरोबर आहे. तुम्ही काही एका दुकानात थांबता का. बरोबर आहे ना. लक्षात घ्या आय माइट हॅव फाउंड यू, जर तुम्ही एका दुकानात थांबला असता तर मला लक्षात घ्या मी तुम्हाला शोधलं असतं. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर, तुम्ही एका दुकानातून दुसऱ्या दुकानी जाता. लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन, म्हणजे बागेतल्या फुलांच्यावर जशी मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते त्याप्रमाणे लक्षात घ्या तुम्ही ह्या दुकानातून त्या दुकानात जात असता. बरोबर लक्षात घ्या कसं या ठिकाणी लक्षात घ्या शोधणार. बरोबर असं या ठिकाणी. तर मला असं वाटतं लक्षात घ्या की हे जे विधान आहे हे विधान लक्षात घ्या बायकोविषयी असावं असं मला वाटतं. थोडंसे हे कदाचित मिस्टर भूषणनी म्हटलेलं असावं असं या ठिकाणी मला वाटतं. लक्षात घ्या मिस्टर भूषणनीच हे वाक्य म्हटल्यासारखं वाटतंय बघा सर की नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. मिस्टर भूषणच म्हणतायत अगं कुठंच गेलो नाही, मी इथंच बसून आहे की, पण तुला मी सापडलो नाही याचं कारण काय. कारण तू हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप, जर का तू एका दुकानात स्थिर राहिली असतीस तर मी तुला सापडलो असतो ना. तू कुठे एका दुकानात असतीस. आय माइट हॅव फाउंड यू, जर तू एका दुकानात असं मी तुला आढळलो असतो ना. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर, पण तू ह्या दुकानातनं त्या दुकानातनं ह्या दुकानात तू जात असतीस. लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन, ज्याप्रमाणे बागेमधली एखादी मधमाशी या फुलावरनं त्या फुलावर जात असते तसं तू ह्या दुकानातनं त्या दुकानात जात असतीस. मी तुला कसं सापडणार असं हे लक्षात घ्या मिस्टर भूषण या ठिकाणी म्हणतायत. हॅडचं कन्स्ट्रक्शन म्हणजे इफच्या कन्स्ट्रक्शन असतं. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप, जर तू एका दुकानात स्थिर राहिली असतीस तर, म्हणजे इफ यू हॅड रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप असं ते वाक्य आहे. लक्षात घ्या ज्याला वाक्याची सुरुवात हॅड न होते तेव्हा ते वाक्य इफ सारखं असतं बरं का. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप म्हणजे इफ यू हॅड रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप, जर तू एका दुकानात स्थिर राहिली असतीस तर आय माइट हॅव फाउंड यू, तर मी तुला हुडकून काढू शकलो असतो. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर, तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात असतीस. लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन, लक्षात घ्या बागेतल्या फुलावर एखादी मधमाशी या फुलावरून त्या फुलावर जाते त्याप्रमाणे कसं शोधून काढणार तू मला किंवा मी तुला. बरोबर आहे. लक्षात घ्या असं मिस्टर भूषण म्हणतात. पुन्हा मिस्टर भूषणाचं वाक्य डोंट स्टार्ट ग्रंबलिंग, आता कुरकुर करू नकोस. द हीट इज ट्राईंग इनफ, ह्या उष्णतेनं या उन्हानं मला आधीच लक्षात घ्या सतावले. आय डोंट वॉन्ट व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. बरं का लक्षात घ्या हे लक्षात घ्या. डोंट स्टार्ट ग्रंबलिंग, कुरकुरू नकोस. द हीट इज ट्राईंग इनफ, लक्षात घ्या ही उष्णतेनं लक्षात घ्या या ठिकाणी हे मिसेस भूषणचं वाक्य दिसतंय सर. हे मिसेस भूषणचं वाक्य आहे जरा प्लीज.
लक्षात घ्या, डोंट स्टार्ट गर्बलिंग, कुरकुर करू नकोस असं मिसेस भूषण म्हणतात. कुरकुरू नका आता, मी ह्या दुकानातनं त्या दुकानात जाते असं कुरकुरू नका तुम्ही. द हीट इज ट्राईंग इनफ, उष्णतेनं आधीच मला त्रास दिलाय. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर, ह्या पीपल नगर मध्ये काय घडतंय हे मला कळत नाहीये. इव्हन द बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट, अगदी या पीपल नगर मधली बँकेचं सुद्धा दिवाळ निघण्याच्या बेतात आहे. बँकरप्ट म्हणजे काय, नो इनफ मनी टू पे, बँकेकडे सुद्धा आता पुरेसे पैसे नाही आहेत लोकांच्याकडे द्यायला. कळलं का बघा सर, असं कोण म्हणते, मिसेस भूषण म्हणते. आणि मिसेस भूषणला हे कुणाकडनं कळालेलं आहे, तर या ठिकाणी मिसेस श्रीवास्तवकडनं कळालेलं आहे. त्यामुळे हे वाक्य कुणाचं आहे सांगा, मिसेस भूषणचं आहे. कळलं का, त्यामुळे मिसेस भूषण आपल्या नवऱ्याला काय म्हणतायत की डोंट स्टार्ट ग्रंबलिंग, आता कुरकुरू नका, मी या दुकानात त्या दुकानात जाते फिरते सारखं असं कुरकुरू नका, बाद झाला आता. द हीट इज ट्राईंग इनफ, लक्षात घ्या, उष्णतेनं आधीच मला त्रास दिलाय पुरेसा. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर, मला हे कळत नाहीये की पीपल नगर मध्ये काय घडायला लागलंय. इव्हन द बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट, अगदी लक्षात घ्या, ही बँकेत सुद्धा दिवाळ निघण्याच्या बेतात आहे. म्हणजे बँकेत सुद्धा लोकांना पैसे द्यायला नाहीयेत. त्यावर तो कमल किशोर म्हणतो, म्हणजे जो नवरा ह्या साईडला बसला मिस्टर भूषण, त्याच्या पुढचा दुकान फोटोग्राफीचं दुकान, तिथला कमल किशोर हे ऐकतो त्या नवरा बायकोंचं संभाषण. आणि तो कमल किशोर म्हणतो, व्हॉट्स दॅट, काय झालंय. सिटिंग अप सडनली, सळ उठून बसतो. विच बँक, कुठली बँक, कुठल्या बँकेविषयी तुम्ही बोलताय, कुठल्या बँकेचं दिवाळ निघालं, कुठल्या बँकेकडे द्यायला पैसे नाहीयेत, कुठल्या बँकेविषयी तुम्ही बोलताय. त्यावर मिसेस भूषण म्हणतात, वाय द पीपल नगर बँक, ऑफकोर्स. मिसेस भूषण म्हणतात, का पीपल नगर बँकेविषयीच मी बोलतेय. आय हिअर, मी ऐकलं, दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज, की त्यांनी लक्षात घ्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचं थांबवलंय. डोंट टेल मी यू हॅव अ अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिस्टर किशोर, तुम्ही आता असं सांगू नका की तुमचं तिथं अकाउंट आहे म्हणून, बोले ना, असं या ठिकाणी सांगा. अहो अर्थातच मी पीपल नगर बँकेविषयी बोलतेय. मिसेस भूषण म्हणतात की आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज, त्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचं थांबवलंय. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिस्टर किशोर, तुमचं तिथं अकाउंट आहे असं आता मला तुम्ही सांगू नका बरं का, असं ती म्हणते. त्यावर कमल किशोर काय म्हणतात बघा, ही एक्सक्लेम्ड. ते कमल किशोर म्हणतात, नो बट माय नेबर हॅज, माझा अकाउंट नाहीये हो, पण माझ्या शेजाऱ्याचा आहे. नेबर म्हणजे शेजाऱ्याचं. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. शेजारी असणारं जे न्हाव्याचं दुकान आहे बार्बर शॉप, त्याचा जो मालक आहे, त्या मालकाचं जे कमी उंचीचं पार्टिशन आहे त्याच्यावरून तो हाक मारतो, त्या न्हाव्याला हाक मारतो. दीपचंद, दीपचंद न्हाव्याचं नाव आहे. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट न्यूज, अरे तू अलीकडली ताजी बातमी तू ऐकलीस का. लेटेस्ट म्हणजे लेटेस्ट न्यूज, अरे तू अलीकडली काही ताजी बातमी ऐकलीस का दीपचंद. द पीपल निगर बँक इज अबाउट टू कलॅप्स, कोलॅप्स म्हणायचं नाही, कलॅप्स, की पीपल नगरची बँक बंद पडण्याच्या बेतात आहे. पीपल नगरची बँक लक्षात घ्या बंद पडण्याच्या बेतात आहे. ही ताजी बातमी तू ऐकलास का. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन, शक्य तितक्या लवकर, जेव्हा तुला शक्य होईल, ज्या क्षणाला तुला शक्य होईल त्या क्षणाला सगळे पैसे बँकेतनं काढून घे. ते काढून घेतलेलं बरं. यू वुड बेटर, लक्षात घ्या, यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन, ज्या क्षणाला तुला जमू शकेल त्याच क्षणाला तुझे सगळे पैसे बँकेतनं तू काढून घे. कळलंय का बघा सर, बँक ही लक्षात घ्या बंद पडण्याच्या बेतात आहे. पीपल नगरची बँक कशी आहे सांगा सर, बंद पडण्याच्या बेतात आहे. हे तुम्हाला कळतंय का भास्करांनी सांगितलं. कुणी सांगितलं लक्षात घ्या सांगा सर, हे या ठिकाणी किशोरनी सांगितलं, कमल किशोरनी. कुणाला सांगितलं, दीपचंदला सांगितलं. कमल किशोरला कुणी सांगितलं, तर मिसेस भूषणनी सांगितलं. ऍक्च्युली बरोबर आहे का बघा सर, लक्षात घ्या. मग दीपचंद हु वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन, एका वयस्कर सभ्यग्रस्ताचे केस कापत होता दीपचंद. दीपचंद हा न्हावी आहे ना, लक्षात घ्या. आणि तो एका वयस्कर सभ्यग्रस्ताचे केस कापत होता. वॉज तो स्टार्टल, तो दचकला, तो एवढा दचकला त्या बँकेचं ऐकून, बँकेचं दिवाळ निघालं ऐकून, दॅट हिज हँड शुक, की त्याचा हात हल्ला.
अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर, आणि त्यानं आपल्या ग्राहकाच्या उजव्या कानाला हलकच कापलं. कळलं का? दाढी करत असताना त्या ग्राहकाच्या उजव्या कानाला असा कट केला. लक्षात घ्या, निक म्हणजे कट स्लाइटली, तर हलकच कापलं. द कस्टमर एल्पड, तो ग्राहक ओरडला. एल्प म्हणजे ओरडणे. विथ पेन, वेदनेनं, अँड डिस्ट्रेस, निराशेनं. तो ग्राहक जो आहे तो वेदनेनं आणि निराशेनं ओरडला. आता वेदनेनं का? तर जखम झाली म्हणून, आणि निराशेनं का? बँकेचं दिवाळ निघाले म्हणून. कारण त्या ग्राहकाचं पण लक्षात घ्या बँकेत अकाउंट आहे. कळलं का बघा? द कस्टमर एल्पड विथ पेन अँड डिस्ट्रेस, तो ग्राहक लक्षात घ्या वेदनेनं ओरडला आणि निराशेनं ओरडला. पेन, वेदनेनं का ओरडला? बिकॉज ऑफ द कट, कारण कापलंय म्हणून वेदनेने ओरडला. बिकॉज ऑफ म्हणजे च्यामुळे, बिकॉज ऑफ म्हणजे ड्यू टू, ऑन अकाउंट ऑफ च्यामुळे, बिकॉज ऑफ सारख्याच या फ्रेजेस आहेत. बिकॉज ऑफ म्हणजे च्यामुळे, ड्यू टू म्हणजे च्यामुळे, ऑन अकाउंट ऑफ म्हणजे च्यामुळे, च्या कारणास्तव. तर तो वेदनेनं का ओरडला? तर कापलंय म्हणून. आणि डिस्ट्रेस आणि निराशेनं का ओरडला? बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड, ही अचंबित करणारी बातमी जी त्यानं नुकतीच ऐकली होती की बँकेचं दिवाळ निघालंय. ही बातमी जी त्यानं ऐकली होती त्यामुळे तो निराश झाला होता. कोण? ग्राहक. जो ग्राहक लक्षात घ्या ओरडला वेदनेनं आणि निराशेनं. वेदनेनं का? कारण कापलंय म्हणून. निराशेनं का? बँकेचं दिवाळ निघालंय अशी बातमी ऐकल्यामुळं. कळलं का? विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, अजूनही त्या ग्राहकाची एक बाजू अजून लक्षात घ्या कापायची होती. ही एक बाजू लक्षात घ्या. हिकडलेच फक्त केस कापले होते, हिकडले अजून केस कापायचे होते. हिकडली लक्षात घ्या अजून दाढी करायची होती. एका बाजूच झालतं सगळं. बरोबर लक्षात घ्या. विथ वन साइड ऑफ हिज नेक, त्याच्या मानेची एक बाजू लक्षात घ्या झालेली होती. त्याच्या मानेची एक बाजू झालेली होती. बरोबर ना? नेक म्हणजे मान. स्टील अनशेवन, आणि त्याच्या मानेची दुसरी बाजू लक्षात घ्या ही अजूनही लक्षात घ्या अजून काय करायची होती? केस कापायचे होते. तर तो ग्राहक जो आहे, न्हावी नव्हे, दीपचंद नव्हे, तो ग्राहक जो आहे तो स्पेड, ही स्पेड अक्रॉस द रोड. ही म्हणजे कोण सांगा सर? दीपचंद नाही. मला असं वाटतं की तो ग्राहक लक्षात घ्या स्पेड अक्रॉस द रोड. ग्राहक ते अर्धी दाढी ठेवूनच, अर्धी लक्षात घ्या केस कापायचे तसेच होते. आणि ही स्पेड म्हणजे स्पीडचा भूतकाळ, तो वेगाने पळाला लक्षात घ्या टू द जनरल मर्चंट स्टोअर, तिथल्या किराणा मालाच्या दुकानात पळाला. अँड व्हेअर देअर वॉज अ टेलिफोन, तिथे एक टेलिफोन होता. पूर्वी लोकांच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल नव्हते ना, मग तिथं लक्षात घ्या एक टेलिफोन होता. अँड ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर, आणि त्यानं लक्षात घ्या सेठ गोविंदरामचा नंबर डायल केला. कुणी? ग्राहकाने, दीपचंदनं नाही, न्हाव्यानं नाही. कळलं का? लक्षात घ्या त्या ग्राहकानं केला ज्याचे अर्धे केस कापायचे राहिलेत अजून. तो गेला, तसाच गेला आणि त्याने सेठ गोविंदरामचा नंबर फिरवला. द सेठ वॉज नॉट ऍट होम, ते गोविंदराम सेठ घरी नव्हते. व्हेअर वॉज ही देन, कुठे आहेत मग ते? कुणी विचारलं? त्या ग्राहकानं. द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर, पलीकडनं उत्तर आलं, अहो ते काश्मीरला गेले सुट्टी खर्च करायला, बायका पोरांच्या बरोबर काश्मीरला गेले. ओ वॉज दॅट सो, असा आहे वय, असं कोण म्हणाला? तो ग्राहक म्हणाला. लक्षात घ्या सर. अँड द एल्डरली जेंटलमॅन, जो वयस्कर सभ्यग्रस्त होता, ज्याची अर्धी दाढी झालेली होती, अर्धे केस कापलेले होते, डिड नॉट बिलीव्ह इट, त्याचा विश्वास बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप, तो घाईघाईनं त्या न्हाव्याच्या दुकानाकडे आला. अँड टोल्ड दीपचंद, आणि त्यानं दीपचंदला सांगितलं, द बर्ड हॅज फ्लोन, पक्षी उडून गेला. पक्षी उडून गेला हे कोणी सांगितलं? ग्राहकानं सांगितलं. कस्टमर, द एल्डरली जेंटलमॅननं सांगितलं. द एल्डरली जेंटलमॅननं ग्राहकानं सांगितलं ज्याचे निम्मे केस कापायचे आहेत. त्यानं सांगितलं की द बर्ड हॅज फ्लोन, पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन, सेठ गोविंदराम गाव सोडून गेले. डेफिनेटली इट मीन्स कलॅप्स, नक्कीच बँक बंद पडते. कलॅप्स म्हणजे लक्षात घ्या दिवाळ निघालं, बँक बंद पडली, नक्कीच. अँड देन ही डॅशड, अजून निम्मे केस कापायचे आहेत पण राहू दे म्हणला तसेच. लक्षात निम्मी दाढी करायची, राहू दे. देन ही डॅशड आउट ऑफ द शॉप, तो जो ग्राहक आहे तो ग्राहक असाच लक्षात घ्या वेगानं बाहेर पडला. अजून अर्धे केस कापायचे आहेत, अर्धे केस कापलेत.
कळलं का? इकडले केस कापून झालेत, इकडले राहिलेत, आणि तसाच तो दुकानातनं बाहेर पडला. मेकिंग अ बिलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. तो सरळ गेला आपल्या ऑफिसकडे. बिलाईन म्हणजे स्ट्रेट मध्ये, सरळ. तो सरळ, लक्षात घ्या, सरळ दिशेने ऑफिसकडे गेला आणि चेकबुक घ्यायला गेला. का? तर पैसे काढायला पाहिजे. कोण सांगा? तो ग्राहक. अर्धे केस कापलाय. अर्धे केस कापायचे राहिले होते अजून. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. आणि ही बातमी जी आहे, बँकेचं दिवाळ निघालं, ही बातमी लक्षात घ्या बाजारभर पसरली. स्प्रेड म्हणजे पसरणे. विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. जसा जंगलात वनवा लागतो, जंगलात जसा वनवा पसरतो, जंगलात जशी आग पसरते, त्या वेगानं, विथ द रॅपिडिटी ऑफ, त्या वेगानं ही बातमी बाजारभर पसरली. फ्रॉम जर्नल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. एका साध्या किराणा मालाच्या दुकानापासून ते लक्षात घ्या दुकानापर्यंत, मोठमोठ्या दुकानापर्यंत ही बातमी पोहोचली. इट म्हणजे दिस न्यूज सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर्स. ही बातमी सगळ्या ग्राहकांच्यात पसरली. लक्षात. देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन्स. मग वेगवेगळ्या दिशेनं, विविध दिशेनं ही बातमी पसरली. टू द बॅटल सेलर. ती पानपट्टीवाल्याकडे बातमी पसरली. द टेलर, शिंप्याकडे बातमी गेली. द फ्री वेंडर, छोट्या विक्रेत्याकडे लक्षात घ्या ती बातमी गेली. अँड द ज्वेलर, सराफ्याकडे ती बातमी गेली. द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. आणि फुटपाथवर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी पोहोचली. लक्षात घ्या. अशी एकाकडून एक अशी बातमी लक्षात घ्या या ठिकाणी ती पसरलेली आहे. बरोबर आहे का? बघा सर. आणि बातमी पसरली कशी? जंगलामध्ये आग पसरती, जंगलामध्ये वनवा पसरतो, तशी बातमी एकाकडून दुसऱ्याकडे पसरली की बँकेचं दिवाळ निघालेलं आहे, बँकेत लोकांना द्यायला पैसे नाहीत. बरोबर, लक्षात घ्या. जमल तेवढे पैसे काढून घ्या, अशी बातमी पसरली. लक्षात घ्या. ओल्ड गणपत द बेगर. एक गणपत नावाचा भिकारी हॅड अ क्रुक्ड लेग. ज्याचा वाकडा पाय होता. क्रुक्ड म्हणजे बेंड, एक वाकडा पाय होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. गेली कित्येक वर्ष तो फुटपाथवर पाय दुमडून बसला होता. त्याला पाय सरळ करायला येत नव्हता. टू बी स्क्वॅटिंग, पाय दुमडून बसणे. सिटिंग ऑन हिल्स. कॉलिंग फॉर आर्म्स, भीक मागत होता. कॉल फॉर म्हणजे आस्क फॉर, मागणे. आर्म्स म्हणजे चॅरिटी, भीक मागत होता. इन द इव्हिनिंग, सायंकाळी. समवन वुड कम, कोणतरी यायचं. कम विथ अ बॅरो, 2 चाकी हातगाडी घेऊन यायचं. अँड टेक हिम अवे, आणि त्याला घेऊन जायचं. त्याला चालायला यायचं नाही. गणपत नावाचा एक म्हातारा भिकारी होता. कित्येक वर्ष भीक मागत होता फुटपाथवर बसून. पाय वाकडा होता, पायावर पाय दुमडून बसायचा, भीक मागायचा. बरोबर आहे का? आणि संध्याकाळच्या वेळेला एक गाडी यायची, हातगाडी, आणि त्याच्यावरनं ती हातगाडी येऊन त्याला घेऊन जायची घरी. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. त्यानं कधी चालल्याचं कुणालाही कधीही माहित नव्हतं, कधी त्यानं चालल्याचं. बरं का? बट नाऊ, पण आता, ऑन लर्निंग दॅट, हे त्याला जेव्हा समजलं भिकाऱ्याला, द बँक वॉज अबाउट टू कलॅप्स, की ही बँक आता लक्षात घ्या मोडीत निघणार आहे, बँक बंद पडणार आहे. हे जेव्हा त्या भिकाऱ्यानं ऐकलं तेव्हा गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. तेव्हा या गणपतनं प्रत्येकाला आश्चर्यचकित केलं. प्रत्येकाला लक्षात घ्या आश्चर्यचकित केलं. टू ॲस्टॉनिश, टू सरप्राईज. लिपिंग टू हिज फीट. त्यानं बँक बुडायला लागली म्हटल्यावर लक्षात घ्या आपल्या पायावर उडी मारून उभा राहिला. लिप म्हणजे उडी मारणे, पायावर उडी मारून उभारला. अँड ऍक्च्युअली रनिंग, आणि खरोखर पळायला लागला. ज्याला चाला येत नव्हतं तो पळायला लागला. ऍक्च्युअली टू स्टॉप स्पीड, म्हणजे जबरदस्त वेगाने पळायला लागला. झाम, लक्षात घ्या एखादा रनर पळत नाही एवढा स्पीड पळायला लागला. इन द डिरेक्शन ऑफ द बँक, बँकेच्या दिशेनं पळायला लागला. लोकांना कळायचं बंद, व्हायला एवढ्या वर्ष वाकडा पाय याचा, याला चाला येईना. लोक संध्याकाळी त्याला कुठे घेऊन जायचे. ही आज बँक बुडाली म्हणलं थाळकन उठला, काय उडी काय मारला, आणि हाय स्पीडनं बँकेच्या दिशेने पळायला लागला. कळायचं बंद झालं. लक्षात घ्या नेमकं हे काय व्हायला लागले. लक्षात घ्या कळायचं बंद झालं. इट सून बिकेम नोन दॅट, आणि लवकरच लक्षात घ्या हे कळालं की इट हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग,
की त्याच्या बँकेमध्ये बचत खात्यामध्ये 1000 रुपये होते. बँकेमध्ये बचत खात्यात 1000 रुपये ते लवकरच लोकांना कळालं. मेन स्टूड इन ग्रुप्स ऍट स्ट्रीट कॉर्नर्स. माणसं लक्षात घ्या रस्त्याच्या कोपऱ्याला या ठिकाणी गटागटानं उभी होती. लक्षात घ्या मेन स्टूड इन ग्रुप्स ऍट स्ट्रीट कॉर्नर्स. माणसं लक्षात घ्या गटागटानी रस्त्याच्या कोपऱ्यावरती लक्षात घ्या उभी होती. डिस्कसिंग द सिच्युएशन. आणि ती परिस्थितीविषयी चर्चा करत होती. सिच्युएशन नाही, सिच्युएशन. सिच्युएशन लक्षात घ्या. ती या परिस्थितीविषयी लोक चर्चा करत होती. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पीपल नगरमध्ये क्वचितच एखादं संकट आलं होतं. सेल्डम म्हणजे क्वचितच, रेअरली. लक्षात घ्या क्रायसिस म्हणजे कॅलॅमिटी, संकट. पीपल नगरमध्ये क्वचितच एखादं संकट आलं होतं, नव्हतंच आलं. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स. कधी महापूर सुद्धा क्वचितच आला होता किंवा कधी आलाच नव्हता. लक्षात घ्या महापूर सुद्धा कधी आला नव्हता. अर्थक्वेक्स भूकंप कधी आला नव्हता. ड्रॉट दुष्काळ कधी नव्हता. पीपल नगर या गावामध्ये कुठलं संकटच माहित नाही लोकांना. दुष्काळ नाही, भूकंप नाही, महापूर नाही, कसलं संकटच नाही. ऑन द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग. आणि पीपल नगर बँकेचं ही अचानक आली संभाव्य दिवाळखोरी. इमिनंट म्हणजे संभाव्य आणि क्रॅश म्हणजे दिवाळखोरी, बॅड सिच्युएशन. आणि पीपल नगर बँकेची ही जी संभाव्य वाईट परिस्थिती आहे ह्यामुळं प्रत्येक जणाला बोलतं केलं. प्रत्येक जण बोलायला लागला. लक्षात घ्या बरं. इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक. पीपल नगर बँकेची जी संभाव्य दिवाळखोरी आहे ह्यानं प्रत्येक व्यक्तीला बोलायला लावलं. अँड स्पेक्युलेटिंग. आणि ते लोक अंदाज बांधू लागले. स्पेक्युलेट म्हणजे गेस. ते लोक लक्षात घ्या अंदाज बांधू लागले. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेन्झी. आणि वेड्यासारखं धावायला लागले बँकेच्या दिशेनं. कधी ह्या भागामध्ये पीपल नगर भागामध्ये कधी कुठलं संकट नाही. ना महापूर, ना भूकंप, ना काय भानगड नाही, दुष्काळ सुद्धा नाही. त्यामुळे काही लोकांच्या चर्चा असायची नाही. लोक सगळे सुखा समाधानानं असायचे. आणि हे जे काही संकट आलं, संभाव्य बँक बुडी. लक्षात घ्या संभाव्य बँकेची दिवाळखोरी जी आहे त्याचं लक्षात घ्या. या ठिकाणी लोकांनी ऐकल्याबरोबर ह्या गोष्टीनं पीपल नगर बँकेच्या संभाव्य दिवाळखोरीनं प्रत्येकाला बोलतं केलं. प्रत्येक जण अंदाज बांधू लागला आणि वेड्यासारखं बँकेच्या दिशेनं धावू लागला. रश धावणे. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइटेडनेस. आपल्या दूरदर्शीपणाबद्दल काही लोक बढाई मारत होते. बोस्ट म्हणजे बढाई मारणे, शो ऑफ किंवा ब्रॅग. ब्रॅग म्हणजे बढाई मारणे. काही लोक लक्षात घ्या आपल्या दूरदर्शीपणाबद्दल म्हणजे फार साइटेडनेस, दूरदर्शीपणा, व्हिजन, आपल्या दूरदर्शीपणाबद्दल बढाई मारत होते. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स. काही लोक एकमेकांचं अभिनंदन करत होते. ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. की त्याने आपले पैसे अगोदरच काढून घेतलेत. त्या बँकेतनं पैसे अगोदरच काढून घेतल्याबद्दल एक बढाया मारत होते. आम्हाला माहितच होते. अँड नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. आणि आता आम्ही बिलकुल पैसे त्यात ठेवणार नाही बँकेत. ऑदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स ऑफ ऑल द क्रॅश. इतर काही लोक अंदाज बांधत होते की बँकेच्या दिवाळखोरी होण्याचं कारण काय. बँकेची दिवाळखोरी होण्याची काय कारण आहेत, कॉजेस, रिझन्स, याच्याविषयी काही लोक अंदाज व्यक्त करत होते. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्जेड इन बाय सेठ गोविंदराम. सेठ गोविंदरामनी जास्तीत जास्त पैशाचा उपभोग घेतला. सेठ गोविंदराम हा जो बँकेचा मालक होता त्याने त्या पैशाचा जास्तीत जास्त उपभोग घेतला. स्वतःसाठी खर्च केले, स्वतःच्या स्वार्थासाठी खर्च केले, स्वतःच्या नावावर ठेवले. लक्षात घ्या असं या सेठ गोविंदरामनं त्या पैशाचा जास्तीत जास्त उपभोग घेतला आणि त्यामुळे बँकेची दिवाळखोरी निघाली असं काही लोकांनी कारण सांगितलं. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. सेड वन. एक व्यक्ती म्हणाली सेठजी राज्यातून पळून गेले काश्मीरला, राज्यातनं पळून गेले, राज्य सोडून निघून गेले. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनादर. दुसरा मनुष्य म्हणाला अहो राज्यातनं कुठलं देश सोडून पळाले, गेले परदेशात, आता काय उपयोग नाही, देश सोडून पळून गेले. आणि नंतर तिसरा म्हणाला ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड थर्ड. तिसरा मनुष्य म्हणाला कुठलं पळून जातोय, पीपल नगरमध्येच लपून बसलाय. हाईड म्हणजे लपून बसणे. तिसरा मनुष्य म्हणाला कुठलं पळून जातोय, तो लक्षात घ्या पीपल नगरमध्येच लपून बसलेला आहे.
चौथा काय म्हणतो बघा, ही हॅड हँगड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमेरेन ट्री सेड द फोर्थ. चौथा म्हणाला, अहो कुठलं, त्यानं कालच लक्षात घ्या चिंचेच्या झाडाला फास लावून घेतला. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय स्वीपर बॅग. आणि सकाळी लक्षात घ्या झाडू मारणाऱ्या पोराला फास लावलेलं दिसलं, ते प्रेत दिसलं. झाडाला लटकलेलं प्रेत झाडून काढणाऱ्या पोराला दिसलं. चिंचेच्या झाडाला त्यानं फास लावून घेतला, लक्षात घ्या. असं या ठिकाणी लोकांच्या चर्चा चौथा मनुष्य म्हणाला, लक्षात घ्या. मग अशी सगळे लोक, लक्षात घ्या, सगळीकडे बँकेतनं पैसे काढायला लोक पळायला लागले. बाय नून, दुपारपर्यंत, सकाळी 10ला बँक उघडली. बँक छोटी बँक, गावातली बँक, लक्षात किती पैसे असणार, 50,000 लाखभर पैसे असतील इतरली रोख कॅश, लक्षात घ्या. आणि दुपारपर्यंत अ स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. या छोट्या बँकेमधले जे काही कॅश होती, रोख रक्कम होती, रेडी कॅश होती, ही जी काही रोख रक्कम होती ती सगळी संपली. छोटी बँक होती गावातली, लक्षात, 1-2 लाख रुपये कॅश असेल, आणि सगळी रोख रक्कम संपली, लक्षात घ्या. अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन डिलेमा. तो त्रस्त व्यवस्थापकाला काय कळेना, त्याची द्विधा मनस्थिती होती. लोक पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, रांग मोठीच्या मोठी, काय कळेना त्याला. कळलं नाही, पैसे सगळे रोख रक्कम संपली, देऊन मागल तेवढे देऊन टाकले. आणि हरॅस्ड मॅनेजर, त्रस्त जो व्यवस्थापक होता तो, लक्षात घ्या, द्विधा मनस्थितीत होता. वॉज इन डिलेमा. डिलेमा म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन, कठीण परिस्थिती होता, द्विधा मनस्थितीत होता. इमर्जन्सी फंड कुड बी ओनली बी ऑब्टेन्ड. तातडीचा निधी मिळवता येऊ शकत होता, पैसे होते, तातडीचा निधी मिळवता येऊ शकत होता. फ्रॉम अनादर बँक, दुसऱ्या बँकेतून. सम 30 miles डिस्टंट, 30 मैल अंतरावर मोठी बँक होती, डिस्ट्रिक्ट बँक किंवा नॅशनलाइज्ड बँक. ही एक 31 मैल अंतरावरती होती, आणि तिथं ह्या छोट्या बँकेचे पैसे, लक्षात घ्या, ठेवलेले होते. FD होती म्हणा, किंवा तिथं ठेवले होते. तिथनं आणायला पाहिजे, तिथनं आणायला पैसे आहेत. हे 31 मैल अंतरावरती जी दुसरी बँक आहे, मोठी बँक, नॅशनलाइज बँक, त्या बँकेतनं पैसे मिळवता येऊ शकत होते, पैसे होते. बट ही वॉजंट शुअर ही कुड परस्युएड द क्राऊड टू वेट अंटिल देन. पण तोपर्यंत आम्ही पैसे आणतो, जाऊन त्या मोठ्या बँकेतनं पैसे काढून आणतो, पण तोपर्यंत थांबवायला पाहिजे, गर्दीनं थांबायला पाहिजे. आणि गर्दीनं थांबण्यासाठी मन वळवू शकेल, गर्दीचं मन वळवू शकेल अशी त्या मॅनेजरला खात्री नव्हती. ही म्हणजे कोण, मॅनेजर. द मॅनेजर वॉजंट शुअर, त्या व्यवस्थापकाला खात्री नव्हती की ही कुड परस्युएड द क्राऊड, की तो गर्दीचं मन वळवू शकेल. परस्युएड म्हणजे मन वळवणे, मेक बिलीव्ह, बरोबर सर, मेक बिलीव्ह, गर्दीचं मन वळवू शकेल. टू वेट अंटिल देन, की आम्ही पैसे घेऊन येतो, 30 मैल अंतरावरनं जाऊन पैसे घेऊन येतो, पण 30 मैल अंतरावर जायला बंदिस्त जीप पाहिजे, त्याला जाळी लावलेली जीप, पोलीस पाहिजेत. पैसे आणणं काय सोपं आहे का, बँकेचे पैसे आहेत ते, लोकांचे पैसे आहेत, असं आणता येते का, त्याला गाडी पाहिजे, वाहन पाहिजे, बरोबर, त्याला बंदी जाळी पाहिजे, पोलीस पाहिजे. मग ते पैसे आणायला वेळ लागणार ना, मग पैसे आणेपर्यंत गर्दीनं थांबायला पाहिजे, आणि त्यासाठी गर्दीचं मन वळवू शकेल अशी व्यवस्थापकाला, मॅनेजरला खात्री नव्हती. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंद राम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. काश्मीरमधल्या हाऊस बोटमध्ये असणारे जे सेठ गोविंदराम होते त्यांच्याशी कुठलाही संपर्क साधता येत नव्हता, लक्षात घ्या. तर मग काय करता येईना, मॅनेजरला काय समजेना. पैसे आहेत, ढिगभर पैसे आहेत, पण 30 मैल अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या बँकेतनं, नॅशनलाइज बँकेत आहेत पैसे, आमचेच आहेत, आमच्या बँकेचे आहेत, पण ते आणायला गाडी पाहिजे, आणायला पोलीस पाहिजे, ते सगळी यंत्रणा पाहिजे, 30 मैल अंतरावर जायला पाहिजे, आणि तोपर्यंत ह्या गर्दीनं थांबलं पाहिजे. आणि त्या गर्दीचं थांबवण्याकरता मन वळवू शकेल अशी मॅनेजरला काय खात्री वाटत नव्हती, कारण लोक फार पेटलेले होते, लक्षात घ्या. बरोबर, पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स. लोकांना काउंटरवरून परत पाठवलं, जावं म्हणले उद्या या. लोकांना काउंटरवरून परत पाठवलं, टू बी टर्न बॅक, अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. आणि दुसऱ्या दिवशी परत या म्हणून सांगितलं, देतो पैसे, दुसऱ्या दिवशी परत या, आता काउंटरवर थांबू नका. रांकेत उभारून काय करणार, पैसे नाही आहेत, रोख रक्कम संपलेली आहे, उद्या देतो, उद्याला या, परत या असं सांगितलं. पण दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. पण हे बोलणं लोकांना आवडलं नाही, लाईक म्हणजे आवडणे. सो दे गॅदर्ड आउटसाइड. म्हणून ते लोक सगळे बँकेच्या बाहेर गोळा झाले, बँकेच्या बाहेर गोळा झाले. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक, बँकेच्या पायरीवर गोळा झाले.
अँड शाउटिंग, आणि लोक ओरडू लागले, गिव्ह अस अवर मनी, आमचे पैसे द्या, गिव्ह अस अवर मनी, आमचे पैसे द्या, ऑर वी विल ब्रेक इन, नाहीतर आम्ही बँक फोडून आत घुसू. नाव अदरवाईज वी विल ब्रेक इन, नाहीतर आम्ही बँकेत घुसू. अँड फेच द सेट, आणा त्या शेटला बाहेर आणा, फेच द सेट, त्या सेटला बाहेर घेऊन या. वी नो ही इज हायडिंग इन द सेफ डिपॉझिट लॉकर, आम्हाला माहित आहे ते लॉकरच्या ठिकाणी तो लपून बसलाय, ते सेफ डिपॉझिट लॉकर जे आहे लॉकरचे तिथं तो लपून बसला, आम्हाला माहित आहे, आणा त्या शेटला बाहेर आणा. पुढं मिस्चिफ मेकर्स, जे खोडकर लोक आहेत, जे टवाळखोर लोक आहेत, हु डिडंट हॅव अ पैसा इन द बँक, ज्यांचा या बँकेत एक रुपया सुद्धा नाही, एक पैसा सुद्धा नाही, अशी काही टवाळखोर लोक होते, जॉइन्ड द क्राऊड, ते या गर्दीत जमा झाले. अँड ॲग्रिवेटेड देअर मूड, आणि त्यांनी लक्षात घ्या त्या लोकांची मनस्थिती भडकवली. ह्या टवाळखोर लोकांनी त्या लोकांची मनस्थिती भडकवली. ॲग्रिवेट म्हणजे भडकवणे. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर, तो मॅनेजर दरवाजात थांबला होता, लक्षात घ्या. अँड ट्राय टू प्लॅकेट देम, टू पॅसिफाय देम, आणि तो त्या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. ही डिक्लेअर दॅट, ही म्हणजे मॅनेजरनं जाहीर केले की, डिक्लेअर म्हणजे जाहीर करणे, अनाऊन्स जाहीर करणे. मॅनेजरनं जाहीर केलं की द बँक हॅड अ प्लेंटी ऑफ मनी, बँकेकडे पुष्कळ पैसा आहे, ढिगभर पैसा आहे, ओ प्लेंटी ऑफ, अ लॉट ऑफ, पुष्कळ पैसा आहे. बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट, पण तो पैसा जाऊन आणायचं कुठलंही साधन नाहीये, गाडी नाहीये, लक्षात घ्या, जाळीची गाडी पाहिजे, पोलीस नाहीये, पण इमिजिएट तातडीचं साधन पैसा आणण्याचं नाहीये. ही अर्ज्ड देम, त्या बँक मॅनेजर, ही म्हणजे बँक मॅनेजरनं त्या लोकांना कळकळीची विनंती केली. अर्ज म्हणजे लक्षात घ्या रिक्वेस्ट, त्यानं कळकळीची विनंती केली टू गो होम, आपण घरी जा. अँड कम बॅक द नेक्स्ट डे, या उद्याला, देतो पैसे तुम्हाला, उद्या या तुम्ही. वी वॉन्ट इट नाव, आम्हाला आत्ताच पाहिजेत आमचे पैसे. वी वॉन्ट इट नाव चांटेड सम ऑफ द क्राऊड, आणि त्या गर्दीतले काही लोक एका सुरात, लक्षात घ्या, या ठिकाणी म्हणाले, एका सुरात म्हणाले, लक्षात घ्या, ते नाव नाव नाव, आम्हाला आत्ताच पैसे पाहिजेत, आत्ता आत्ता आत्ताच पाहिजे, असे लोक ओरडले, लक्षात घ्या. अँड अ ब्रिक हर्ल्ड थ्रू द एअर, आणि तेवढ्यात एक वीट हवेतनं भिरकवली, लक्षात घ्या, कोणीतरी. टू हर्ल म्हणजे भिरकवणे, मूव्ह ॲट हाय स्पीड, आणि ब्रिक म्हणजे वीट, आणि कुणीतरी, लक्षात घ्या, हवेमधनं वीट भिरकवली. अँड क्रॅशड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक, आणि पीपल नगर बँकेची जी खिडकीची काच होती, त्या काच फोडून ती वीट आत गेली, लक्षात घ्या. आणि मग लोकांनी दगड मारायला सुरुवात केली, वीट मारायला सुरुवात केली, बँकेच्या काचा फोडल्या, बोंबा बोंब सगळे, पैसे आत्ताच पाहिजे, कळलं का. हे सगळं झालं, आणि मग लक्षात घ्या, लोक, लक्षात घ्या, निघून गेले नंतर फोडाफोडी करून. मग नत्तू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग, नत्तू दुसऱ्या दिवशी सकाळी आला, आपला झाडू मारणार पोरग, हे नत्तू अराइव्ह म्हणजे येणे, दुसऱ्या दिवशी सकाळी आला. टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक, बँकेच्या पायऱ्या झाडायला आला, बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. ही सॉ द रिफ्यूज, त्यानं तो, द रिफ्यूज म्हणजे कचरा, त्यानं, लक्षात घ्या, तो वेस्ट मॅटर बघितला, कचरा बघितला. अँड ब्रोकन ग्लास, फुटलेल्या काचा बघितल्या. अँड द स्टोन्स, आणि दगड बघितले. क्लटरिंग द स्टेप्स, पायऱ्यांच्यावर साचलेले, क्लटरिंग म्हणजे साचलेले, गॅदर्ड ऑन, पायऱ्यावर साचलेले ते दगड, फुटक्या काचा, तो कचरा त्यानं बघितला. रेजिंग हिज हँड्स इन अ गेस्चर, रागानं हात वारे करत, काय हे, ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट, संतापानं आणि वैतागानं, संतापाने, डिस्गस्ट म्हणजे संताप, हेट्रेड, द्वेष, द्वेषानं, संतापानं, लक्षात घ्या, हॉरर, रागानं, भयानं, वैतागानं, लक्षात घ्या, त्याला हात वारे करत म्हणाला. हुलिंगन्स ही क्राईड, गुंड लोक साले, सन्स ऑफ डॉंकीज, गाढवाची अवलाद, कुणाला म्हणले, त्यांनी दगड बिगड मारलेत त्याला, बरोबर, लक्षात घ्या, गुंड लोक साले, गाढवांची अवलाद लेखाचे. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू पेड लेट, लक्षात घ्या, पगार उशिरा देणं हे काही कमी वाईट होतं का, आधी पगारला वेळेवर मिळेना, पगार उशिरा मिळतोय हे काही, लक्षात घ्या, कमी वाईट होतं का. हा, इट सीम्ड माय वर्क हॅज ऑल्सो बी इन्क्रीज्ड, आणि ह्या लोकांनी माझं काम सुद्धा वाढवलं, सगळं एवढं झाडून काढायला पाहिजे, किती हा कचरा, किती या काचा, किती हे दगड, हा, आधी पगार उशिरा मिळतोय हे काय पुरेसं नव्हतं का.
या पगार उशिरा मिळतोय एवढं काही पुरेसं नव्हतं का? लक्षात घ्या, ह्या लोकांनी साल्यानी, या गुंड लोकांनी, या गाढवाच्या अवलादीनी माझं काम वाढवून ठेवलं. लक्षात घ्या. ही स्मोट द स्टेप्स. त्यानं लक्षात घ्या या ठिकाणी विथ हिज ब्रूम, आपल्या झाडू आपला पायरीवर आपटला. स्मोट म्हणजे आपटणे, मेक अ हेवी ब्लो ऑन. काय? ब्रूम म्हणजे झाडू. त्यानं आपला झाडू पायरीवर आपटला. स्कॅटरिंग द रिफ्यूज, आणि त्यामुळे कचरा सगळीकडे पसरला. त्यानं आपला झाडू पायरीवर आपटला आणि कचरा सगळीकडे पसरला. पुढे, गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय. ते धोब्याचं पोरग सीताराम, धोब्याचं पोरग लक्षात घ्या सीताराम आलं आणि ते म्हणाल, गुड मॉर्निंग नथू, गुड मॉर्निंग नथू, काय चाललंय? गेटिंग डाऊन फ्रॉम द बायसिकल. आता सायकलवरनं आलता, सायकलवरनं खाली उतरत म्हणाला. कोण? धोब्याचं पोरग. लक्षात घ्या सीताराम. ते सायकलवरनं खाली उतरत म्हणालं, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब? अरे नवीन नोकरी स्वीकारायला तू तयार आहेस का? आर यू रेडी टू टेकअप? टू टेकअप म्हणजे स्वीकारणे, टू ऍक्सेप्ट. नवीन नोकरी स्वीकारायला तू तयार आहेस का? फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ, पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून. बघितली तुझ्यासाठी नोकरी मी, तुझ्यासाठी नोकरी मी बघितलेली आहे. पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून. कुणाकडे? लक्षात घ्या, मिसेस श्रीवास्तव नोकरी देणार आहेत. कळलं का? लक्षात घ्या. आणि पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी स्वीकारायला तयार आहेस का? यू विल हॅव टू, म्हणजे यू विल हॅव टू टेक अप अ न्यू जॉब. तुला नवीन नोकरी स्वीकारावीच लागेल. हॅव टू टेक अप म्हणजे इच्छा असताना नसताना, कारण बँक तुला काढून टाकलाय, संपली बँक. यू विल हॅव टू टेक अप अ न्यू जॉब. तुला नवीन नोकरी स्वीकारावीच लागेल. आय सपोज, मला असं वाटतं, नाऊ दॅट द बँक इज गोइंग टू आउट ऑफ बिझनेस. आता ही बँक बंद पडणार आहे. आउट ऑफ बिझनेस, बँकेत काय कामकाज चालणार नाही. ही बँकेच लक्षात घ्या आता बंद पडणार आहे. त्यामुळे तुला नवीन नोकरी स्वीकारावीच लागेल. आता ते तुला काय कळत नाही. हाऊ इज दॅट? असं कसं काय झालं? बँक कशी काय बंद पडणार आहे? काय झालं बँकेला? हाऊ इज दॅट? असं कसं झालं? नथू म्हणाला, सीताराम सेड, हे सीतारामचं वाक्य आहे. हॅवंट यू हर्ड? ऐकलं नाहीस वय रे तू? इथं सीताराम सेड असं म्हटलेलं नाही, हे वाक्य खाली पाहिजे होतं थोडंसं. सीताराम सेड, सीताराम म्हणाला, हॅवंट यू हर्ड? तू ऐकलं नाहीस का? वेल, यू वुड बेटर वेट हिअर until half the population of People Nagar arrives to claim their money. लक्षात घ्या, थांब आता इथं, तू थांबलेला अधिक बरं. आणि थोड्याच वेळामध्ये लक्षात घ्या, पीपल नगरचे अर्धे लोक पैसे मागायला इथे येतील, पैसे काढायला येतील. थांब आता थोडा वेळ, बघ तू लक्षात येईल. तुला माहित नाही अजून? हॅवंट यू हर्ड? ऐकलं नाहीस तू? हा, वेल यू वुड बेटर वेट हिअर, थांब इथं थोडा वेळ. until half the population of People Nagar arrives to claim the money. पीपल नगरचे अर्धी लोकसंख्या लक्षात घ्या पैसे मागायला इथे येईल आता थोड्याच वेळात. अँड ही वेव्ड चेअरफुली, आणि त्यानं आनंदानं हात हलवले. ही डिडंट हॅव अ बँक अकाउंट, माझं काय अकाउंट नाही आहे, त्या बँकेत माझं अकाउंट नाही, माझे काय पैसे अडकले नाही, असं तो म्हणाला. लक्षात घ्या, ही वेव्ड चेअरफुली, तो आनंदाने हात हलवत म्हणाला की ही डिडंट हॅव अ बँक अकाउंट, का बँक अकाउंट नाही आहे. अँड स्पेड अवे ऑन हिज बायसिकल, आणि आपल्या सायकलवरनं वेगानं निघून गेला. नथूला काय कळेना ये क्या हो रहा है. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, पायऱ्या झाडायला म्हणून तो पुन्हा परत आला. मटरिंग टू हिमसेल्फ, स्वतःशी पुटपुटत होता. मटर म्हणजे पुटपुटणे, मर्मरिंग, पुटपुटत होता. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, जेव्हा त्यानं आपलं सगळं काम संपवलं. फिनिश म्हणजे संपवणे, कंप्लीट करणे. ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप, सर्वात उंच पायरीवर तो जाऊन बसला. टू वेट द अरायव्हल ऑफ द मॅनेजर, त्या मॅनेजरची वाट बघत, त्या मॅनेजरच्या आगमनाची वाट बघत सगळ्यात वरच्या पायरीवर जाऊन तो बसला. ही वॉज डिटर्मिन्ड टू गेट हिज पे, आज आपला पगार मिळवायचाच असा त्याने निर्धार केला होता. डिटर्मिन्ड म्हणजे निर्धार करणे, निश्चय करणे. आज त्यानं निश्चय केला होता की आज आपला पगार मिळवायचाच आपण. Who would have thought the bank would collapse, he said to himself. तो स्वतःशी म्हणाला, कुणाला वाटलं होतं की बँक ही बंद पडेल, ही बँक लक्षात घ्या उद्ध्वस्त होईल, बँक ही बंद पडेल, असं कुणाला वाटलं होतं. तो स्वतःशी म्हणाला. अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स, आणि उगत असं लक्षात घ्या बघत बसला, डिस्टन्स लांब मात्र असं बघत बसला.
असं बघत बसला. कुणाला वाटलं होतं की बँक बंद पडणार आहे म्हणून? असं विचार करत बसला. दूर अंतरावर विचारमग्न होऊन बघत बसला आणि तो म्हणाला, आय वंडर, मला आश्चर्य वाटतं, हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड, हे कसं घडू शकलं, हे कसं घडलं, बँक का बंद पडली, कशामुळं झालं हे सगळं, कसं झालं हे, असा तो विचार करत होता. खरं तर याच्यामुळेच झालं. ह्यानं सांगितलं, लक्षात घ्या, की मला 20 तारीख आली तरी माझा पगार झाला नाही, बरोबर आहे. त्याच्या सगळ्या अफवा पसरवत गेल्या. आणि मग हा जो इफेक्ट ऑफ गॉसिप आहे, लक्षात घ्या सर, हा इफेक्ट ऑफ गॉसिप पुन्हा एकदा बघूया. यात एक छोटीशी चूक झालेली आहे, ती आपण सुधारूया. बरोबर, लक्षात घ्या. बघूया त्याच्यात काय चूक झालेली आपण. बरोबर सर, बघा की धिस लेसन इज अबाउट बॅड इफेक्ट्स ऑफ गॉसिप्स. हा जो धडा आहे, लक्षात घ्या, तो या ठिकाणी अफवेचे वाईट परिणाम सांगणारा हा धडा आहे, लक्षात घ्या. नंबर 1, द स्वीपर बॉय सेड, झाडू मारणारा मुलगा म्हणतो की आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, दॅट इज 1 month's पे. माझा 1 महिन्याचा पगार मला अजून मिळालेला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, आणि ही महिन्याची 20 तारीख आहे, अजून मला पगार मिळाला नाही. हे वाक्य पेज नंबर 49 ला ओळ क्रमांक 1 आहे, लक्षात घ्या, की मला अजून या महिन्याचा पगार मिळाला नाही, असं एवढंच तो म्हणाला. तर हे सीताराम काय म्हणतो बघा, हा झाडू मारणारा मुलगा सीतारामला म्हणाला की आज 20 तारीख आहे तरी मला 1 महिन्याचा पगार मिळाला नाही. मग सीताराम हा मिसेस श्रीवास्तवला काय म्हणतो बघा, ही इज विथ द बँक जस्ट नाव, की झाडू मारणारा मुलगा आता बँकेत काम करतोय, बट दे आरंट गिव्हिंग हिज पे, पण ते बँकेतले लोक त्याला पगार सुद्धा देत नाहीत. पण असं झालंय का? पगार देतायत, लक्षात घ्या. 5-10 दिवस उशिरा झालाय, पण तो तसं अफवा. पेज नंबर 49 ला ही ओळ आहे. मग मिसेस श्रीवास्तव हे ऐकून त्याचे आणि जास्त वाढवून कसं सांगतात बघा. मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, सेट गोविंदराम्स बँक्स कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज, हे त्यांनी वाढवून सांगितलं की सेठ गोविंदरामची बँक ही आपल्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा देत नाही. सगळ्या कर्मचाऱ्यांना, एका झाडू मारणाऱ्याला नाही, सगळ्या कर्मचाऱ्यांना पगार देत नाही. द स्वीपर हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला. झाला का तसं नाही झालं, 5-10 दिवस वाढले. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला, त्याला त्याचा पगार अजून मिळालेला नाही, झाडू मारणाऱ्या पोराला, बाकीचं सोडूनच. हे पेज 49 ला लास्ट लाईन आहे. मग त्यावर मिसेस भूषण म्हणतात, लक्षात घ्या. मिसेस भूषणला त्यांनी, श्रीवास्तवनी मिसेस भूषणला सांगितलं, आता मिसेस भूषण हे कमल किशोरला सांगतात, लक्षात घ्या. मिसेस भूषण काय म्हणाल्या बघा, द बँक इज अबाउट टू गो टू द बँकक्रप्ट, बँकेचं दिवाळ होण्याची परिस्थिती आहे, बँकेकडे पैसे नाही, दिवाळखोर होण्याची परिस्थिती आहे, असं मिसेस भूषण म्हणाले, लक्षात घ्या. सो दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज, आणि म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे थांबवलेले आहेत. पेज 50 ची ओळ आहे बघा. मग हे ऐकून कमल किशोर काय म्हणतात की द पीपल नगर बँक इज अबाउट टू कलॅप्स, की पीपल नगरची बँक जी आहे ती बंद पडण्याच्या स्थितीत आहे, असं कमल किशोर म्हणतात. हे ऐकून दीपचंद, हा ऍक्च्युअली दीपचंद नाही सर, ह्या मिस्टर किशोरनी, कमल किशोरनी दीपचंदला सांगितलं, पण दीपचंदला सांगत असताना तो जो एल्डरली जेंटलमॅन होता, एल्डरली जेंटलमॅन, दाढी, अर्धी दाढी झालेला, तो लक्षात घ्या, एल्डरली जो जेंटलमॅन होता, लक्षात घ्या, द एल्डरली जेंटलमॅन, हे दुरुस्ती आहे, लक्षात घ्या, जो एल्डरली जेंटलमॅन आहे म्हणजे जो वयस्कर सभ्यग्रस्त आहे, जो दीपचंदकडे दाढी करायला, केस कापायला बसला होता, ज्याचे निम्मे केस कापून झाले, बरोबर, लक्षात घ्या. तो एल्डरली जेंटलमॅन न फोन केला आणि फोन करून त्याने विचारलं कुठं आहे सेठ गोविंदराम, त्यांनी सांगितलं काश्मीरला गेलाय. मग तो येऊन सांगतो, एल्डरली जेंटलमॅन काय म्हणतो, द बर्ड हॅज फ्लोन, पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट द टाउन, सेठ गोविंदराम गाव सोडून गेले. हे कोण सांगतोय? द एल्डरली जेंटलमॅन सांगतोय, जो केस कापायला आला होता तिथे, लक्षात घ्या. पुढं मग त्याच्यावर एक मनुष्य म्हणतो, नंतर पुढं चर्चा, द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, फ्लेडचं मोरू फ्ली, पळून जाणे, की सेठनी, लक्षात घ्या, राज्य सोडून पळून गेले. दुसरा म्हणतो ही हॅड फ्लेड द कंट्री, दुसरा म्हणतो की शेठ हे देश सोडून पळून गेले. तिसरा म्हणतो ही वॉज हायडिंग इन द पीपल नगर, नाही की लक्षात घ्या, शेठजी पीपल नगर मध्येच लपून बसले. चौथा म्हणतो ही हॅड हँगड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमॅराइन ट्री,
की या ठिकाणी त्यांनी लक्षात घ्या चिंचेच्या झाडाला स्वतःला फास लावून घेतला अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि फास लावून घेतलेलं ते झाडू मारणाऱ्या पोराने आज सकाळी बघितलं. हे चौथा म्हणाला. अफवा एका मागून एक. मग शेवटी लास्टला सीताराम म्हणतो द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. बँक आता बंद पडण्याच्या स्थितीत आहे. द हाफ पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. पीपल नगरचे अर्धे एक लोक आपले पैसे मागण्यासाठी लक्षात घ्या येणार आहेत. मग द स्वीपर बॉय म्हणतो, झाडू मारणारा मुलगा म्हणतो, आय वंडर, मला आश्चर्य वाटतं, हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. हे कसं घडू शकलं. आता ह्याच्यामुळेच झाले. बरोबर लक्षात घ्या. असं हे सगळं ही वाक्य एकामागून एक अफवा, हे सगळे मेन पॉइंट्स असे मी तुम्हाला सांगितले. अफवेचे दुष्परिणाम काय होतात हे तुम्हाला लक्षात घ्या. मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगला हा या ठिकाणी धडा जो आहे की बाबा मुलांनी, तरुण पोरांनी अफवा पसरवू नयेत. लक्षात घ्या, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा अन्य कुठल्या माध्यमातून आपण अफवा पसरवू नयेत. हा 2.2 धडा हे सांगतो की ज्या मुलानं, एका मुलानं लक्षात घ्या, झाडू मारणाऱ्या पोराच्या फक्त तो एवढं म्हणाला की मला 20 तारीख झाली तरी मला पगार मिळाला नाही, एवढं म्हणाला. लक्षात घ्या, अफवा पसरत गेल्या. लक्षात घ्या, बरोबर. आणि मी नोकरी सोडणार आहे एवढं तो म्हणत गेला ना, अफवा पसरत गेल्या. आणि ह्या एका मुलामुळं लक्षात घ्या ही बँक कशी बुडाली हे लक्षात घ्या. या ठिकाणी रुस्किन बॉन्ड यांनी खूप विनोदी पद्धतीनं छान असं सांगितलंय. अफवेचे दुष्परिणाम त्यांनी या ठिकाणी सांगण्याचे प्रयत्न केलेत. आजच आपण असा निर्धार करूया की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवायच्या नाहीत. खात्री केल्याशिवाय आपण बोलायचं नाही. एक वेळ बोललं नाही तरी चालेल, पण लक्षात घ्या खोटं नाटक किंवा अफवा ऐकून कुणाचं ऐकीव भाष्य करायचं नाही, किंवा आलेला जो मेसेज आहे व्हॉट्सअपवर किंवा तो आहे तसा पाठवायचा नाही खात्री केल्याशिवाय. बरोबर. अफवा पसरवणारे आपण बनायचं नाही, नाहीतर एखादी चांगली बँक अशी बंद पडण्याची शक्यता असते. बरोबर आहे का. बघा, हे असं खूप चांगल्या रीतीनं सांगितलंय. आजच आपण, तुम्ही, आम्ही सगळे मिळून निश्चय करूया की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवेला बळी पडायचं नाही. आपण ठरवाल अशी खात्री बाळगतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.